हेलो, नमस्ते, आदाब, सत श्री अकाल. कैसे हो आप सब? आज क्रिसमस, तर माझ्या सर्व सोसायटीतील मित्रांनी ठरवलं की गोराई येथील बर्ड पार्कला फॅमिली सहित व्हिजिट द्यायची. सकाळी मला थोडंसं काम असल्यामुळे मी पुढे निघून आलो आणि त्यानंतर मला जवळपास 1.5 तासाचा वेळ होता. आता 1.5 तास कसे घालवायचे म्हणून लेफ्ट टर्न घेऊन मी गोराई बीचकडे वळलो. तर पहा, सकाळी सकाळी असा सुंदर नजारा. ही स्पीड बोट पाहून मला गेटवे ऑफ इंडियातील स्पीड बोटचा ॲक्सिडेंट आठवला. विद्यार्थी मित्रांनो, एवढ्यात वेळ झाला आणि मी पोहोचलो बर्ड पार्कला. पार्किंग स्लॉटमध्ये बाईक पार्क करून पोहोचलो बर्ड पार्क इथे. इथे तर माझी सर्वजण वाटच पाहत होते. पहा, ह्या 3 जणी तर खूप खुश झाल्या, कारण त्यांना फोटो काढायला फोटोग्राफर मिळाला. आणि पहा मित्रांनो, बर्ड पार्क येथे सिक्युरिटी ताईंनी तिकीट मोजली खटाखट आणि मुलं पळाली पटापट आतमध्ये. मध्ये एंट्री घेताच कॅमेरा थोडासा मी मागे वळवला तर पाहिलं 12 शिंग अशी भिंतीवर लटकलेली आणि आमच्याकडे नजर देत होती. तशाच प्रकारे पुढे जाता जाता लेफ्ट साईडला टर्न घेतला, तिथे होतं बर्ड फिलिंग सेशन. आणि पहा, या ताईंनी आम्हाला गाईड केलं. मित्रांनो, या 2 मॅडम आमच्यासोबत नव्हत्या. पहा, आतमध्ये गेल्यानंतर एक शॉपिंगचं दुकान आहे, शॉपिंग नेस्ट म्हणून. इथे पक्ष्यांचे विविध ऑब्जेक्ट्स ठेवलेले आहेत. पहा, खूपच सुंदर, लहान, रंगबिरंगी आणि खूप सुंदर. या ऑब्जेक्ट शिवाय सुद्धा इथे आणखीन एक ऑब्जेक्ट होतं, मॉडेल होतं, ते म्हणजे पियानोचं. अगदी खरोखर वाटणारं, पण हे मॉडेल होतं. त्याचबरोबर इथे जुन्या काळातील घडी होती, आणखीन ग्रामोफोन, पंखा आणि त्याचबरोबर टेलिफोन सुद्धा इथे आपल्याला पाहायला भेटतो. ही पहा, जुना काळातील रेडिओ आणि ही घडी. हे स्टेअरकेस सुद्धा आपल्याला इथे दिसतं. पहा विद्यार्थी मित्रांनो, केबल कनेक्टेड टेलिफोन सुद्धा आपल्याला दिसतं. टाईपरायटर, कंदील, विविध स्टॅच्यू सुद्धा आपल्याला पाहायला भेटतात. तसंच आतमध्ये राईड घेतल्यानंतर उजव्याच बाजूला पहा, सगळ्यात मोठा पक्षी कोणता आहे सांगा भाऊ? येस, ऑस्ट्रिच. असं डोलत चालत होता ना, पहा. आणि त्याचबरोबर ह्याच्या अंगाचा खूप वास येत होता. तर आमच्या सोबत असणाऱ्यांनी नाकाला बांधूनच फोटो काढला. पहा पहा किती वास येत होता. हे पहा, हे इथे स्टॅच्यू सुद्धा तुम्हाला छान पाहायला भेटतील. तसंच आतमध्ये गेल्यानंतर फक्त पक्ष्यांचा चिवचिवाट तुम्हाला ऐकायला भेटेल. आणि खूप चांगल्या पद्धतीने इथे डेकोरेशन केलेलं आहे. वेगवेगळे ऑब्जेक्ट्स आहेत. पहा, हे सगळं आर्टिफिशियल आहे बघा, पण हे झाड आहेत नॅचरल वन. पहा, इथे विविध प्रकारचे पोपट, विविध रंगी पोपट तुम्हाला पाहायला भेटतील. चिवचिवाट. आणि जसं तुम्ही इथे जाल, पोपटांना वाटेल की तुमची फोटोज काढताय म्हणून लगेचच ते तुमच्या समोर येऊन थांबतील. पहा, माझा मित्र अभिजित बर्ड फिडिंग करायला पिंजऱ्यामध्ये गेला. रंगबिरंगी, अगदी विविध, खूपच छान. आता उडाला काय तू? कशाला जवळ या बोलली? मी तुम्हाला याचे आवाज सुद्धा ऐकतो. बा, किती कलरफुल आहे. पहा, अगदी कलरफुल पोपट तुम्हाला इथं पाहायला भेटतील. त्यांचा चिवचिवाट आवाज ऐकायला भेटेल. बर्ड फिडिंग करतानाचा हा खूपच चांगला नजारा मी शूट केलेला आहे माझ्या मोबाईलमध्ये. ही पहा, अभिजितची मुलगी त्रिशा आणि हा छोटा मुलगा विश्व, त्याच्या डोक्यावरती तर पोपट जाऊन बसला. पहा,
अभिजित तर लहान मुलाप्रमाणे सर्व एन्जॉय करत होता. आता पहा आपण इथे बघूया क्राऊंड कनूर. क्राऊंड कनूर किती अंडी तिच्या खाली घेऊन बसलेला आहे. थोड्या दिवसामध्ये ही अंडी तो हॅच करेल. पहा किती अंडी आहेत. त्याचबरोबर इथे आपल्याला हा एक बर्ड पाहायला भेटतो. खूपच मोठा आणि खूपच सुंदर. असं वाटतंय की तो सावधानमध्ये थांबलेला आहे. विश्राममध्ये तो नाहीये. आता पहा डस्की लॉरी. एवढा लाल कलरचा, सेंडुरी कलर, कुंकवाच्या कलरचा हा पक्षी इथे असं डोलतोय की जसं काही गाणंच लागलेलं आहे. डोला रे डोला रे डोला रे हेमंडोला रे तंडोला रे. पहा कसं डोलतोय हा. आणि त्याचा एकदम चिवचिवाट चालू होता. विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या मित्रांनो, जर तुम्हाला हा पक्ष्यांचा व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा. आणि तुम्ही सुद्धा इथे व्हिजिट करू शकता. बर्ड पार्क एस.एल. बर्ड गोराई, बोरवली स्थित. ठीक आहे. प्रत्येकाला अशा प्रकारे पिंजऱ्यामध्ये आपल्याला विविध पक्षी आपल्याला दिसतील. त्यांचा आवाज, चिवचिवाट आपल्याला ऐकायला भेटेल. हा पहा मोरपंखी कलरचा पक्षी. एक ना अनेक अशा प्रकारचे पक्षी तुम्हाला पाहायला भेटतील. हे पहा पुढे सुद्धा आणखीन एक मकाव नावाचा पक्षी सुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल. वीर जिजामाता उद्यानामध्ये सुद्धा हा पक्षी तिथे आहे. हा बघा आणखीन एक रंगबेरंगी पक्षी. मला वाटतं हे पोपटाची जात असेल. किती चांगल्या प्रकारे पहा हिरवा एक आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एकदा नक्की इथे भेट देऊ शकता. पहा मित्रांनो, तुम्हाला इथे हा पक्षी पाहायला मिळेल. हा कसा देशी कोंबड्यासारखा दिसतो, पण हा आहे आफ्रिकन जिनीफॉल बर्ड. इथे एक मुर्गा दिसतो आपल्याला वेगवेगळ्या कलरचा. काळा, लाल आणि पांढऱ्या कलरचा मुर्गा पाहिलाय का कोंबडा? तर पहा त्याचबरोबर इथे पिजन कलरचा हा एक पक्षी इथे आपल्याला दिसतो. हा पण एकदम सावधान मध्ये थांबल्यासारखं दिसतोय. हालत नाही, डोलत नाही. पाहिला कसा स्तब्ध थांबलेला आहे. हा एक डक्कच असेल कदाचित. तिच्या ताई हे सर्व पुतळे धूत होती छानपैकी. आणि आता पहा तुम्हाला एक पक्षी दाखवतो किती रागामध्ये होता. पहा हे 3 पुतळे धूत होती ही ताई. त्याचबरोबर हा पांढरा पक्षी असा ओरडत होता जोरजोराने, तुम्हाला त्याचा आवाज मी ऐकवतो. कान देऊन ऐका. ऐकलंस का तो कसा रागामध्ये आवाज करत होता, ओरडत होता, हो का नाही? तर असे आवाज तुम्हाला ऐकायला इथे भेटतील, अनुभवायला भेटतील. तर नक्की भेट द्या. पहा कसा ओरडतोय. आता चला पुढे जाऊया. इथे आपल्याला हिरवा पोपट दिसला जो आपल्याला दिसतो इकडे तिकडे. त्याचबरोबर त्याचा आवाज सुद्धा ऐकायला भेटला. पहा इथे एक पक्षीनी आपल्या पिल्लांना अन्न भरवत आहे. ते तर आपल्याला जगजाहीर आहे की कोणतीही माता आपल्या पिल्लांना प्रेम करतेच, जीवापाड प्रेम करते. पहा ह्या ताई आपल्याला सांगतात की कशा प्रकारे पक्षी खातात, किती खातात आणि किती वेळ त्यांना खायला दिलं पाहिजे. आणि उत्सुकतेने माझा मित्र अभिजित विचारपूस इथे करत होता. चला पुढे वळूया. आता ह्या सेक्शनमधून बाहेर पडतानाच मोबाईलसाठी शॉर्टमधून मी त्या ऑस्ट्रिच सोबत एक व्हिडिओ केला. पहा हा ऑस्ट्रिच कशा प्रकारे चालतो ते मी तुम्हाला दाखवणार आहे.
एकदम डौलदार आपल्याला ह्याची चाल इथे दिसून येते. खूपच छान प्रकारे पहा. आता मागे वळेल. हा बघा कसा चालतो पहा. एकदम डोलात तो चालतो. आता परत तुम्हाला दिसेल येताना सुद्धा तो कशा प्रकारे चालतोय. डौलदार चाल आपल्याला इथे दिसून येत आहे. आता चला पुढे दुसऱ्या सेक्शन मध्ये जात असताना इथे खूपच छोटी छोटी वळणदार रस्ते असे बनवलेली आहेत. फुल बांधल्यासारखं हे छोटे छोटे रस्ते बनवलेले आहेत. आपल्याला इथे वेगवेगळ्या प्रकारचे डक्स जे आहेत ते दिसतील. पहा इथे वेगवेगळे डक्स आपल्याला इथं दिसणार आहेत. ॲक्वॅटिक बर्ड्स जलचर प्राणी आपल्याला इथे दिसतील. त्याच्यामध्ये विविध डकचे प्रकार आपल्याला दिसणार आहेत. अमेरिकन डक असेल किंवा काळ्या गळाचा डक असेल. ठीक आहे, तर पाहूया चला. डॅडी डक. मुलं काय म्हणत आहेत पहा. डॅडी को डक बनाया. ॲक्वॅटिक बर्ड साठी इथे फ्लोईंग वॉटर ठेवलेला आहे आणि इथे अशी सुविधा केलेली आहे की वरून काचामधून ते डक आपण पाहू शकतो. मला इथं शूट करायला मिस झालं आणि डक पुढे निघून गेली. पहा अशाच प्रकारे मी इथे एक मोबाईल शॉटसाठी ट्राय केला इथे रील बनवण्यासाठी, पण रील बनवणं हे फसलं. आमची सर्व मेहनत गेली वाया. परत एकदा रील शूट केली. पहा एन्जॉय, सर्वजण एन्जॉय करतात. सर्वांनी बस तर एन्जॉय केलीच, त्याचबरोबर रील शूट करणं सुद्धा सर्वांनी एन्जॉय केलं. पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे मी थोडंसं वॉक थ्रू करत होतो तर एवढं नैसर्गिक सौंदर्य इथे आहे की तुमचे पैसे गेलेले तुम्हाला काहीही वाटणार नाही. तर निवांत इथे आम्ही आता एक फोटोशूट करण्यासाठी थांबलेलो होतो आणि पहा त्या घराजवळ आम्ही फोटोशूट केले. कशा प्रकारे हे सर्व आर्टिफिशियल घरे आहेत पक्ष्यांसाठी बनवलेली. विद्यार्थी मित्रांनो, ही मुलगी माझ्या मागेच लागली की परत आपण एक रील करूया. मग पहा विद्यार्थी मित्रांनो, अगोदर आम्ही हा आमचा आणखीन एक मित्र विश्वजित आतापर्यंत गायब होता, आत्ता भेटला. पहा विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एक इथे आम्हाला पक्षी दिसला. खूपच सुंदर रंगबेरंगी, जसं काही मोरासारखा आहे. हा रंग पहा किती छान, अगदी छोटा आणि लांब पंखांचा. आवडला ना तुम्हाला? तर नक्कीच तुम्ही पाहायला इथे या. त्याचबरोबर काही स्टेअर्स इथे बनवून ठेवलेले आहेत, पण रिस्ट्रिक्टेड. आमची इथे फोटो सेशन केला आम्ही थोडंसं. हे पहा माझा मित्र अभिजित, मी आणि माझी वाईफ, त्यानंतर दुसरा एक मित्र विश्वजित आणि त्याची वाईफ. अशा प्रकारे आम्ही फोटोशूट केला. त्यानंतर परत मग इकडे तिकडे फिरत असतानाच 2 डक रागावलेली दिसली. त्याचा आवाज ऐकणं खूपच महत्वाचं आहे मित्रांनो. जरा आवाज ऐका कशा प्रकारे हे रागवलेले आहेत. मला वाटतं कोणीतरी त्यांना त्रास दिला आणि ते रागवले. पहा आवाज. आणि मग माझ्या शॉर्ट साठी मी एक त्यांच्यासोबत रील बनवला. रील पहा हे बघा. रील बनवून झाल्यानंतर परत आम्ही इकडे तिकडे आणखीन एक रील बनवायला मी जागा शोधली आणि परत इथे मी एक रील बनवली. एवढे मुलं आणि सगळे माझे मित्र, आजूबाजूचा निसर्ग, त्याचबरोबर
पक्षी एन्जॉय करत होते, त्याचबरोबर माझे हे रील बनवण्याचं सुद्धा ते एन्जॉय करत होते. पहा किती मजेने, आनंदाने, ऊर्जेने हे रील बनवण्यात सहभाग होत आहेत, है ना. हा विश्वा तर परत शूट मध्ये येत होता, म्हणजे किती तो आनंदी होता. आणि इथे पाणी पिण्यासाठी ग्लास ठेवलेला नाही, तर नॅचरली आपण हाताने कसं पाणी पितो तशी इथे सोय आहे. त्याचा सुद्धा आनंद आपल्याला इथे घेता येतो. पहा आजूबाजूला आम्ही तुम्हाला सांगितलं होतं डक एरियामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे डक्स आहेत, अमेरिकन डक हो का नाही. अशा प्रकारे छोटे छोटे ब्रिजेस बनवलेले आहेत. आणि हा माझा मुलगा अमृतेश, त्या आतमध्ये सर्वजण मोबाईल मध्ये गुंतलेले आहे. पहा प्रत्येक जण मोबाईल मध्ये गुंतलेला आहे. हे पहा सेल्फी, हा व्हिडिओ कॉल, ह्यानी बघितलीस का आणि मग मी शूट करत होतो. तुझं तोंड दिसलेलं त्यांना. हे पहा मस्त पैकी खूप मज्जा केली. बघ दिसले मी मोबाईल मध्ये खूप येत. आणि परत एक रील बनवण्यासाठी मी जागा शोधली आणि सर्वजण रील बनवण्यात मग्न झाले आणि हिरहिरीने भाग घेतला. पहा अभिजित त्याची फॅमिली, ही माझी फॅमिली, ही विश्वजितची फॅमिली, आणि हे सर्व मुले धावत पळत, आणि मी सगळ्यात शेवटी पळत होतो हो का नाही. येस, तर अशा प्रकारे सर्वजण शेवटपर्यंत एन्जॉय करत होते. हा एक रीलचा भाग होता. असू देत, पण सर्वांनी एन्जॉय केलं. आणि ह्या तिघांनी पण खूप एन्जॉय केलं कारण की त्यांचे फोटो काढायला आणि व्हिडिओ बनवायला होतो ना मी. त्याचबरोबर मग थोडंसं मंचिंग करण्यासाठी बाहेर आलो, तर इथे काहीही खायला अवेलेबल नव्हता. समोसा येणार होता, समोसा पण नाही आणि काही पण नव्हतं. आणि मग काही सँडविचची ऑर्डर दिली आणि सर्वांनी मग थोडंसं खायला घेतलं. पहा मंचिंग टाइम, स्नॅक टाइम, आणि हा मी. आणि एवढं मंचिंग टाइम किंवा स्नॅक टाइम झाल्यानंतर मुलं गेली टिकटॉक एरियामध्ये. आणि पहा त्याचबरोबर मी इथे एक छान पैकी रील बनवली. पहा रील, असं पकडायचं. मुलं येईपर्यंत आम्ही हा रील बनवण्याचा प्रयत्न केला आणि रील अगदी चांगल्या प्रकारे बनली सुद्धा. ही प्रॅक्टिस टाइम पहा रीलची मित्रांनो. सर्वांनी कसे ऍक्टिव्हली पार्टिसिपेट केलेलं आहे तुम्हाला दिसूनच येत असेल. आता प्रॅक्टिस आहे. आणि एकदा प्रॅक्टिस केल्यानंतर परत आम्ही फायनल रील बनवली. आणि एवढ्यातच मुलं ही पार्क मधून बाहेर आली. आणि पहा त्यांचे एक्सप्रेशन. आणि इथेच थांबतो विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करा. आणि त्याचबरोबर तुम्ही इथे भेट देऊ शकता. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो, माझ्या व्ह्यूवर्स आणि सबस्क्रायबर्स. थँक्यू. मस्ती किया, मी त्याला सांगितलं सगळ्यांना मार म्हणून. तूने क्या किया? तूने क्या किया? हाँ हाँ बंगाली में अरे राम बंगाली में. हाँ दादी तुम्हाला माहिती आहे तिथं ना एक रोबोट पण होता. जम्पिंग जॅक होता. जम्पिंग जॅक होता. परत ते ना
अरे वा अरे वा बसून ते गोल गोल फिरत होता खूप सारं होतं. अरे वा वा एक कुस्ती पण होती. कुस्ती पण होती वा नाव युअर टर्न. आणि जुना होता तुला माहिती आहे तो तर खूप मी जम्पिंग जॅक मध्ये होता ना दिसला पण तर ह्याने मला मारलं. तू ते सांग मारलं काय खेळला ते सांग मी खेळला ते जम्पिंग जॅक मध्ये मला मारलं आणि ना मी असं जम्प करत होता ना मी जम्पिंग जॅक्स मध्ये एवढं जम्प करत होता ना वरती गेला. कोणते कोणते My राईड God. आणि कुठली कुठली राईड होती मध्ये? एक तर जम्पिंग जॅक अजून काय होती? ग्रीन वाला. आणि हे काय दिलं? हे काय? हे आम्हाला गिफ्ट दिलं. बैठ के गोल गोल 3-4 जन बैठेंगे एक ही इसमें और वो गोल गोल घूमेंगे और फिर और एक आगे लटका तो बस